कोंडव्यात दिवसाढवळ्या हॉटेल व्यावसायिकाकडून दर महिन्याला 50,000 रुपयांच्या हफ्त्याची मागणी, न दिल्यास संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकी आणि त्यानंतर थेट दुकानात घुसून लोखंडी रॉडने मारहाण। पुण्यात खंडणीसाठी दहशतीचा हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। तर काल या प्रकरणाची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेली। व्हिडिओमध्ये पूर्ण सत्य नव्हतं, तर पुणे लोक घेऊन आलेला आहे पूर्ण सत्य। चला तर जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण बातमी। नमस्कार, मी सृष्टीसाठी, तुम्ही पाहत आहात पुणे लोक। पुण्यातील कोंढवा खुर्द परिसरात गोल्डन चायनीज फास्ट फूड नावाने हॉटेल व्यवसाय करणारे सलाउद्दीन जमादार यांना स्थानिक रिक्षा चालक सोहेल आझम खान उर्फ पंजाबी याच्याकडून दर महिन्याला 50,000 रुपयांच्या हफ्त्याची मागणी करण्यात आली। 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7:30च्या सुमारास सलाउद्दीन यांच्या पुतण्याला वेस्टर्न बेकरी जवळ सोहेल आणि त्याच्या वडिलांनी अडवून मारहाण केली। तसेच दर महिन्याला 50,000 रुपये हफ्ता द्या, नाहीतर दुकान चालवू देणार नाही आणि संपूर्ण कुटुंबाला संपवून टाकू अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले। तर घटनेनंतर सलाउद्दीन यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। मात्र तक्रार दिल्याचा राग मनात धरून दुसऱ्याच दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारीला दुपारी 4च्या सुमारास सोहेल पंजाबी हा त्याची आई, वडील आणि एका अनोळखी इसमासह थेट हॉटेलमध्ये घुसला। यावेळी दुकानातील कढईतील गरम तेल ओतून देत लोखंडी रॉडने सलाउद्दीन यांच्या हातावर आणि पायावर मारहाण करण्यात आली। तसेच सर्वांनी मिळून त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली। मारहाणीत सलाउद्दीन जखमी झाले असून त्यांनी तात्काळ 112 क्रमांकावर फोन करून पोलीस मदत मागवली। तर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्यांना पोलीस ठाण्यात आणून पुढील कारवाई सुरू केली आहे, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे। दरम्यान या प्रकरणामुळे आता कोंढवा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून खंडणीसाठी व्यावसायिकांना लक्ष्य केले जात असल्याचा गंभीर प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा येरणीवर आलाय। या घटनेप्रकरणी कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहे। तर अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी पाहत रहा पुणे लोक।